नमस्कार. चंद्र राशीप्रमाणे सिंह राशींच्या व्यक्तींना ऑगस्ट 2024 या महिन्यासाठी मी आता मार्गदर्शन करणार आहे. सिंह राशींच्या व्यक्तींना हा महिना धावपळीचा असणार आहे. धावपळ अशासाठी की आपण प्रयत्न करतोय, त्या प्रयत्नांना यश कधी येणार हे आपल्याला डोळ्यासमोर दिसत नाही आहे. त्यामुळे ही धावपळ आपल्याकडून चांगली कशी होईल या प्रयत्नासाठी ते धावपळ करतील. तुम्ही जे काही प्रयत्न करताय त्याचं फळ तुम्हाला चांगलं मिळेलच, पण ते आत्ता तुमच्या लक्षात येत नाही आहे की ते कधी मिळणार, म्हणून ही तुमची धावपळ चालू आहे. पण तुम्ही धावपळ करा, तुमचा जो स्वभाव आहे आणि त्या कामात तुम्ही झोकून द्या की तुम्हाला त्याचं फळ आज ना उद्या मिळणारच आहे. या महिन्याच्या उत्तरार्धात आपल्या प्रकृतीकडे जास्त लक्ष द्या. अतिविचारांनी थोडे बेचैन होण्याची शक्यता दिसून येते. कुठल्याही गोष्टीचा खूप विचार करणे, अतिविचार करणे, झोपल्यानंतर सुद्धा अंथरुणावर पडून सुद्धा त्या गोष्टीचा विचार करणे, यामुळे तुम्हाला थोडी बेचैनी होईल या महिन्याच्या उत्तरार्धात असं दिसून येत आहे. पण केवळ विचारांनी काही घडत नसून कृतीने गोष्टी घडत असतात, म्हणून ती लवकरात लवकर कृतीत आणि अंमलात कशी आणता येईल याकडे लक्ष द्या. केवळ विचारामध्ये आपला वेळ आणि आपला खर्च त्याच्यामध्ये जास्त करू नका. थोडक्यात कृतीला भर द्या, विचारांना जास्त भर देऊ नका, म्हणजे तुम्हाला याबद्दल जास्त त्रास होणार नाही असं मला या ठिकाणी तुम्हाला सांगायचं. चांगल्यात चांगले विचार, चांगलेच चांगले आचार ते लवकरात लवकर कसे मी अंमलात आणीन असा विचार करा, म्हणजे आपोआपच तुम्ही बिझी राहाल आणि त्याचं फळ काय मिळतं आहे याची अजिबात फिकीर करू नका. फळ तुम्हाला चांगलं मिळणारच आहे. सिंह राशींच्या व्यक्तींना मी प्रकृतीबद्दल आत्ताच सांगितलं की उत्तरार्ध या बाबतीत अतिविचाराचा असू नये की जेणेकरून मानसिक आणि पर्यायाने शरीरावर त्याचा परिणाम होईल. त्याबद्दल आपण काळजी घ्या. उद्योग असणारे जे व्यक्ती आहेत, त्या उद्योग करतायत किंवा इंडस्ट्रीमध्ये आहेत, त्यांनी आपापल्या कार्यासंबंधी काही पुनर्विचार करण्याची गरज आहे. म्हणजे काही गोष्टी रिवाईज कराव्या लागतील. पूर्वी केलेला विचार एक असेल, पण आत्ताचा ट्रेंड काहीतरी वेगळा आहे, म्हणून त्यात थोडा बदल करून ती गोष्ट नव्याने तुम्हाला समोर आणावी लागेल. त्याबद्दल सुद्धा तुम्ही विचार करा आणि तशा काही विचारांनी तुम्हाला कसा जास्तीत जास्त फायदा होईल हे बघा. जे नोकरी करणारे लोक आहेत, त्या नोकरी करणारे व्यक्ती थोडेसे मी असं म्हणेन आळशी झालेले आहेत असं म्हणायला लागेल मला. कारण सगळ्या काही गोष्टी ग्रँटेड घेऊन आपला महिन्याला पगार येतो आहे, आपण आपलं काम करतो आहे, इतके सुस्त ते झालेले आहेत असं मला या महिन्यात म्हणायचं आहे. पण नोकरदार व्यक्तींसाठी ही सुस्ती जी आहे ती घातक ठरू शकते. कारण काही गोष्टी अशा असतात की ग्रँटेड घेतल्या की त्या कधी दगा देतील सांगता येत नाही. म्हणून तो दगाफटका होणारच नाही अशी काही मी गॅरंटी देऊ शकत नाही. म्हणून हा महिना तसा नाही आहे. म्हणून आजूबाजूची सावधगिरी सतत बाळगा आणि ज्या ग्रँटेड घेतलेल्या गोष्टी आहेत त्याकडे जरा नीट लक्ष द्या, म्हणजे तुम्हाला या गोष्टींचा नंतर काही नुकसान झालं आहे असा परिणाम होणार नाही. कौटुंबिक बाबतीत उत्तरार्धामध्ये आपापल्या जोडीदाराकडे तुम्हाला विशेष लक्ष द्यावं लागेल. म्हणजे तुमचे जोडीदार आहेत, त्यांचे काही हट्ट किंवा काही मागण्या या पुरवण्यासाठी तुम्हाला वेळ द्यावा लागेल. पैसे खर्च आपण करतोच, पण वेळही द्यावा लागेल या महिन्याच्या उत्तरार्धात असं मला दिसून येत आहे. म्हणून आपल्या जोडीदाराकडे अजिबात दुर्लक्ष तुम्ही या महिन्यात करू नका की जेणेकरून त्यांची नाराजी तुमच्यावर ओढवेल. कौटुंबिक बाबतीत जर तुम्ही विचार केला तर हेकटपणाने काही घरातील व्यक्ती, म्हणजे मोठ्या व्यक्ती, सिनियर व्यक्ती औषध न घेणे किंवा काही गोष्टी मला आवडत नाहीत, हल्ली मला त्याचा काही फायदा होत नाही म्हणून ही औषधं मला नको, ह्याची काही गरज नाही वगैरे असं म्हणतील. पण तुम्ही त्यांना त्याचं महत्त्व पटवून द्या. वेळ पडल्यास डॉक्टरांशी कनेक्ट करून द्या, म्हणजे त्यांच्या मनात जो काही असा संभ्रम निर्माण झाला असेल तो दूर होईल आणि ते पुन्हा एकदा योग्य तो औषधोपचार घेतील असं बघा. कारण या महिन्यामध्ये आपल्या हट्टाने काही गोष्टी ते मोठी माणसं टाळतील
आणि त्याचा पुढे काही अनर्थ होऊ शकतो. म्हणून त्याबद्दल तुम्हाला लक्ष घरातल्या मोठ्या मंडळींकडे द्यावं लागेल आणि ते तुम्ही द्या असा सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देऊ इच्छितो. त्याचप्रमाणे मित्रमंडळींकडून तुम्हाला खूपशी मदत मिळायचे आश्वासनं मिळतील. मदत मिळणार नाही, पण आश्वासन मात्र नक्की मिळेल. पण त्याबद्दल ते कधी मिळणार आहे किंवा त्याच्या मागे लागून त्याबद्दल नीट खात्री करून घ्या आणि मग त्याच्यानुसार आपण प्लॅनिंग करा. कारण केवळ शब्द दिला म्हणजे होत नसतं. काही गोष्टी प्रत्यक्ष अंमलात आणाव्या लागतात. तर त्या कधी होणार आहेत ते जाणीव करून घ्या, खात्री करून घ्या आणि मग तसं प्लॅनिंग तुमचं करा असा सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देईन. उत्पन्नाच्या बाबतीत जर म्हणाल तर अचानक काही गोष्टी, अचानक धनलाभ कोणाला लॉटरीसारखा असं होत नाही. धनलाभ पूर्वी केलेल्या कामाचे पैसे अचानक तुम्हाला या महिन्यात अनपेक्षितरित्या मिळू शकतात. तर ते पैसे जे आहेत ते मिळालेले पुन्हा तुम्ही कुठल्या तरी इन्व्हेस्टमेंटमध्ये किंवा आपल्या बिझनेसमध्ये असे करू शकता असा सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देऊ इच्छितो. धार्मिक बाबतीत म्हणाल तर खूप काही धार्मिक गोष्टी तुम्हाला रस आहे असं मी म्हणणार नाही, पण तरीसुद्धा तुम्हाला जेवढा वेळ देता येईल तेवढं नामस्मरण, भजन, पूजन तुम्ही अवश्य करा. श्रावण महिन्याचा काळ आहे तर तुम्हाला त्याचा निश्चित आध्यात्मिक आनंद तुम्हाला यामधून मिळेल. हे होतं सिंह राशींच्या व्यक्तींना मार्गदर्शन.